सुखम देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। गणरायाला वंदन करून, पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करून ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या भारूड रूपी सेवेला सुरुवात। कुठल्याही कार्यक्रमाची, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती आराधनेने होत असते, म्हणून घेऊया गणपतीची आराधना। कार्यक्रम जर आवडला असेल तर जर टाळ्यांची साध्य म्हणजे कलाकारांना आपण मजल करता आपण पंढरपूरच्या वारीला चाललो आहे का नाही। खूप त्रास होतो वारीमध्ये आहे का नाही, पण हा त्रास कुठल्याही प्रकारचा मनाचा नाही जाणवत बघ। आणि माझ्या अंदाजाप्रमाणे कोणत्याच वारकऱ्याला त्रास जाणवत नाही। पांडवाने आपल्याला झोपायला जागा दिली नाही, जेवायला दिलं नाही, पाणी दिलं नाही, आंघोळीला पाणी नाही, असा एकही वारकरी नाही। हे लाखो वारकरी माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जातात, असं एकही वारकऱ्यांनी आता एक टाइम जेवण भेटलं नाही असं आहे का कोणी? नाही, हेच तर शक्ती आहे। म्हणून माझी शेजारीन बाया मला लय म्हणते पंढरपूरला यायची, आपल्या पंढरपूरला बाया कसं जाऊ आता, माहिती तर बघायचं काय होईल, दारा कोण काढायचं कुठे कोण करायचं बाया कसं काय। आता तिला बोलून घेते, मला ते काय म्हणत नाही बाय जायचं, आता बोलवते अगे सकू मावशी, सकू मावशी ये की रे या आता ही मला वारीला घेऊन झाली मध्ये काय माहित नाही। सुभाष भाऊ माईक बघू बरं एक आम्हाला बाळासाहेब ऐका ना आणि अजून सांगतो, आम्ही दोघे एकत्र आल्यामुळं एवढा उजेड झाला आणि माझा भाऊ जरी आला तर आणखी उजेड पडल। काय टकुमास म्हणले पंढरपूरला जायचं बाया, मला तर सवड नव्हती, पण कसं काय करायचं आता, मग नवरा सासर मला सोडते का बाया, मी लय सासरवाशी कस काय येते मग आता काय येते म्हणजे तुझ्या लक्ष आले तू काय बाया, बाई लय वारे झाले बाई। आता मी मगाशी पाहिलं एकत्र आपलं ते पावसात मांडगे आहेत का, त्या पावसात मांडग्याच्या गाडीतून एक बाई उतरत होती आणि एक बाई उतरत असताना ते एकनाथ वाघमारे आहेत आमचे मामा, त्या मामाने गाडी मागे येता शिडी लावली, ती बाया खाली पडली। आता मी म्हणलं ते सरपंच आपला विश्वास लावे ना, गावातला विश्वास बघून जा,
त्या पंपावर आम्ही बघत होतो गपची. आजूबाजू घेतली ग लेकर त्यांनी वारीत काही नाही मोकार आजूबाजू घेतली. आपला सरपंच भाऊ आहे हा. ना ते सुद्धा आपल्या गोरा पाणी बर का. चला वारीला. चला चला. ज्ञानोबा माऊली गोऱ्या पण थांबा. गोऱ्या पण पंढरपूरला चाललेत. त्यांनी विश्वासभाऊ मला बी यांच्यातच घेतले पण तुमच्यात आणि आमच्यात थोडा आहे फरक. हा पण तुम्हाला फेअर अँड लवली घ्यायला गंगाराम गुरुजी वाघमारे यांनी 100 रुपये दिले. कुठल्या वारीत मी का गोरी होऊन येते काय मग 7 दिवसात गोरी. तुमच्या वारीत 7 दिवसात गोरी. आमचे लहान बंधू सरपंच विश्वासभाऊ गुंजाळ यांच्याकडून मोठ्या भावाचं कौतुक म्हणून एक 100 रुपये आले. यात बारुडकर मंडळ त्यांचे आभारी आहे. खासट भरली एकदाच हिचं माय कसं नाही मी परपंच चालू होता मला आली पंढरपूरला घेऊन आणि मला पंढरीला ₹50 पारितोषिक आलेलं आहे. सुमनताई खारबे आमच्या वाघमारे आलजोगून ₹50.
पडलाय. हा बरं भाऊ दे आता. गणपत कानगुडे हे बेलापूरचे आहेत. लाजरे होतं काय? मी माय बापा पडले. बापा पडली आता कुठं तुला मी सांगतात काय माय बापा पडले. बापा पडली नुसतं रगेल वाणी नुसती करते पुढं 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 पुढं. या शेजारीनं या शेजारीनं पर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं खरं सांगा मावशी कोणकोणत्या मावशीच्या पायाला फोड आले बरं हातवर करा इमानदारी. तरी सुद्धा माझ्या मावश्या आया भगिनी पंढरपूरला चालल्यात. एक फक्त मनात फक्त पांडुरंगाची भक्ती. पायाला फोड येऊ ना त्या पाय तुटून हटणार नाही बेनी. नाही नाही फोन आलेत का नुसते दाटून हात करताय. आलेत 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 हा बरं आलेत. पायाला फोड या शेजारणीनं या शेजारणीनं पण नाही केलं ग मला पंढरीला मग मी आहे तशी मी कधी देख नाही मग तिला पाहू ना बघायला आलं मलाच पटवून गेले ती. नाही नाही मी किती विनोद केला ना मारुती शेठ बडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. मी विनोद केल्यावर मग मी स्वतः हसत बरं का पण हिचा विनोद नसला तर किती हसत म्हणजे त्याचं केलाच. कांता कवठाळे 101 आणि संगीता कवठाळे 101. दादा भाऊ कवठाळे 101. हिचं खासाड भरले अंकाच या शेजारणीनं हा तो काय बघायची पशिवानी या शेजारणीनं पर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला
जोरामध्ये नको बोलू बरं का. माणूस बोलायला लागला ना तुला नुसतं असं तू जीभ नुसती चार 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 वर्षी नाही यायचं. गोरी गोरी बगलत पाटी चालली बाई गवारी याचायला काळी गारी फुर्रुक बाळी तिला बाई पलंग बसायला काळ्या माणसाला ते माडे काळे माणसं काळी बाई मांडी बाई एवढी मेकअप केली तरी काय त्याच्यावर फरक झालाय का. पावडर तापून तापून जाम झाली. पण पुढच्या वर्षी बरं का पुढच्या वर्षी नुसतं उराडताना जायचं नाही पंढरीला. सगळ्यांचा विश्वास भाऊ तू मी पिनू महाराज सगळ्यांच्या बायका पंढरीला आल्या पाहिजे. माय बायको नाही गेला हरवले मग बाय बायको हरले. थांबा लग्न झालं काय झालं माहितीये का 12 महिने बायकोचा त्याचा दिवा काढावा लागत बाई एवढी गोरी होती. भया मग पोरगी सगळ्यांना मी पंढरपूरच्या नादानी बाया एवढं बघणं होते. आता बायला फोडायला तरी पंढर कधी एकदा पांडुरंग दर्शन बायला असं झालंय. मग लेकरू बाया गर्दी घेऊन आलो मी सगळे ना बाई कुठे झोपले जेवले का नाही काहीच ज्ञान नाही. अरे पिंट्या बसलं खा ग बाया इथे बसले मूर्त्या बोलतोय का काही. भैया लय बारीक लय बारीक भैया मा पिंट्या मा गणी म्हणला तू चालली तर चालली तोंड घेऊन आणि पोराला अजिबात द्यायचं नाही. मी म्हण नाही माझ्या पोराला वारकरी बनवणार मी सारखं मोबाईल मध्ये. अरे काय पिंट्या पुढे या नाही एका नाचत पडी काय. ए पिंट्या ए पिंट्या येतो का थोडा मग देऊ का तुला मग अगं पोरग मम्मा भैया ते नाही एक देते बापू आणि चाटळे एवढे माणसं. भैया लेकरून तुमचं चालत आणलं पुढे नाही तारमुळे झाले आता तरी कडव घेते भैया गडीवर. कसं बसलाय बाबडीच्या खोडा बसल्यावर नाही का नाही. बाबडीच्या खोडा बसल्यावर बसला का नाही. पिंट्याव पिंट्याव आषाढ बारे कुठे गेला जेवला का तू शाळा असेल दिवसभर काय त्याला चरतोय नुसता. वारकऱ्याच्या बरोबर राहून राहून चांगलं जोगावलाय वजन वाढलंय. घरी बाया मी त्याला उचलित सहज आता मोकड टोनगाव कचकावना झालाय मोकड उचलत नाही देवाला. याचं वय किती झालं असेल मावशी वय किती झालं असेल 5 वर्ष लई सांगितलं याला झालं आताशी 6वा महिना. दुधाचं दात सुद्धा पडलं नाही याचं बघा तसंच पाहिजे आणलाय. दुधाचा दात सुद्धा पडलं नाही बाया लेकरू आणले ले हातारामुळे बाई याच्या नावाने मला एक बारसं घालायची बरं बारसे पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आपला जन्माला Bye.
खाली बसा, शांत बसा. झोपी घालाया बाळाला तसेच आमचे बंधू विश्वासराव गुंजाळ लोकनियुक्त सरपंच म्हणून आम्ही दोन्ही नागू डांगू आणि आपली पालखी संत श्रेष्ठ निमराज महाराज पालखी सोहळा म्हणून आता दोन्ही येते पहिल्यापासून आता होते आज त्यांना आम्हाला आनंद वाटला महाराज. वा वा वा. हा ते आनंद झाला. हा पाचनामाचा जागरण चालू आहे तेव्हा याचा शक्ती भगवंता त्या भगवंताने आज पंढरपूर सारख्या महिमामध्ये आज कोणत्या तरी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य भागतं. त्याला संत सेवकांनी संताची अपायी माझा विश्वास सर्वदा भावेदा असं झालं त्यांचा. म्हणून काय म्हटलं आओ ताम वागा तोम वागा प्रेम नगरा वारी ही वारी ही पांडुरंगाची वारी आहे. म्हणून वारकरी आले एवढे आम वागा तोम वागा प्रेम नगरा वारी सावध होऊन भैरी लागा देव कैवारी हे राम जागरण मांडले गया जागरण आपल्या भागाचं वैभव अहो इच्छा मुलीचं पाहू नका. सीमाबाई भगत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. इच्छा मुलीचं पाहू नका आणि बळकार नरकाद्वारी आणि तुम्हाला जर नरकात जायचं असेल ना नरकात जर जायचं असेल महाराज आपली इच्छा कशी ठेवायला पाहिजे चांगली ठेवायला पाहिजे. म्हणून काय म्हणले पाहू नका पडेल नरकाद्वारी ज्ञान देवती उजळा महाद्वारी राम वारी
वा 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 एक मिनिट यांनी जे वाजवलं ना आता ते एकदा सांभाळावं ऐकू बरं हा आणि आता कोण आहे परत हा आता नाही कुठं काही जाऊन येत नाही सगळं परपंच मला जोडावं लागत होतं बाया. मग आता कुठे येतो आता कुठे येतो वारीला जाऊन देत नाही वारीला मला वाटतं फोनवर म्हणताय लय ग बाया सासरवास असं नवरा भेटा ग बाया कोणला नाही भेटा माझा नवरा कसा आहे सांग का मला बाई दारुड भेटलाय नवरा मला दारुड भेटलाय नवरा माझं नसीब फुटलंय ग मला बाई दारुड भेटलाय नवरा माझं नसीब फुटलंय ग चोरी अंगात नाही माझ्या फुटलंय ग. 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 दारुड भेटलाय नवरा मला बाई दारुड भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या फुटलंय ग. चोरी अंगात नाही माझ्या
जोडी